नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय ख्रिसमस विशेष काही केकच्या निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा चॉकलेट केक. काल जो आपण रवा केक केला होता त्यासाठी सुद्धा आपण तूप, अंडी, केळी, बटर या कशाचाही वापर केला नव्हता. आजही आपण तसंच करणार आहोत आणि आज सुद्धा आपण ओव्हनचा वापर करणार नाही आहोत, तर कढईतच केक करणार आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित रवा चॉकलेट केक. चॉकलेट रवा केक करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, चॉकलेट रवा केक करण्यासाठी आपल्याला 2 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे, 1 वाटी दूध घ्यायचं आहे, अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घ्यायचे जे आंबट असता कामा नये, आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1/3 कप वाटी इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे. पाव वाटी कोको पावडर घ्यायची आहे आणि अगदी मुठभर आपल्याला चोको चिप्स घ्यायचे. जर तुमच्याकडे चोको चिप्स उपलब्ध नसतील तर सरळ 10 रुपयांचे कॅडबरी घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. आपण रोज जो पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो ना, तोच चमचा मी इथे वापरला आहे. ग्रॅममध्ये म्हणाल तर रवा 200 ग्रॅम आहे, साखर 100 ग्रॅम आणि दूध साधारणपणे 175 ml इतकं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूप देखील वापरू शकता. परंतु जसजसा केक थंड होत जातो ना, तसतसं बटर आणि तूप घट्ट होत जातं. मग आपला केक तेवढाच स्पॉन्जी राहत नाही, म्हणून तेलाचा वापर करायचा. आता आपल्याला केक ज्या भांड्यामध्ये सेट करायचा आहे ना, त्या भांड्याला आपल्याला अशा प्रकारे सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावून झाल्यानंतर आपल्याला या भांड्यामध्ये थोडासा अगदी 1 चमचाभर मैदा घालायचा आहे आणि या तेल लावलेल्या भांड्यावर हा मैदा पसरवून घ्यायचा आहे. हो, परंतु मैदा आपल्याला हातानं पसरवायचा नाही आहे बरं का. भांडं हलवतच आपल्याला हा मैदा पसरवून घ्यायचा आहे. जास्तीचा मैदा काढून फेकून द्यायचा आहे. असं केल्यानं काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे आपला केक भांड्याला अजिबात चिकटत नाही, भांड्यापासून अगदी सहज वेगळा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो. आपल्या ट्रेला मैदा व्यवस्थित पसरवून झालेला आहे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ना, ते भांडं, पातेलं अथवा कढई आपल्याला गॅसवर मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे. तुम्ही कढई, पातेलं काही वापरा, परंतु जाड बुडाचं वापरा. आता आपण केकचं भांडं डायरेक्ट पातेल्यावर बेक करण्यासाठी ठेवलं ना, तर आपला केक खालून करपेल. म्हणून आपल्याला या पातेल्यामध्ये एखादी अशी गोल रिंग किंवा स्टँड ठेवायचे, म्हणजे यावर आपल्याला केक बेक करण्यासाठी ठेवता येईल. आता या पातेल्यावर आपल्याला एखादं असं झाकण ठेवायचं आहे. झाकणावर एखादी खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची आणि मंद आचेवर आपल्याला हे पातेलं गरम होण्यासाठी म्हणजे प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आपली केकची सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे. आता आपण प्रत्यक्ष केक तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला रवा, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस मिक्सरवर अगदी 1 मिनिट फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतील. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना, तर त्या पदार्थाची लज्जत आणखी वाढते. आपले सगळे जिन्नस अगदी 1 मिनिटामध्ये व्यवस्थित बारीक झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला सगळे ओले जिन्नस म्हणजे दूध, दही आणि तेल घालायचे आणि अगदी चमचावर आपल्याला चोको चिप्स घालायचे. आपण बेक करताना चोको चिप्स घालणारच आहोत, म्हणून तुम्हाला जर आत्ता नसतील घालायचे तर नाही आहेत तरी सुद्धा चालणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स झाले ना, तर छान चव येते. आता याआधी आपण कसे सगळे कोरडे जिन्नस मिक्सरवर 1 मिनिटभर फिरवून घेतले, बारीक करून घेतले, तसे आपल्याला हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिनिटभर मिक्सरवर फिरवून घ्यायचे. हे मिनिटभर फिरवून घेतल्यानंतर आपले हे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. पाहताय ना कसा अगदी चॉकलेटसारखा रंग आला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, खाली करून घ्यायचेत. पाहताय ना तुम्ही आपल्या मिश्रणाला कसा मस्त रंग आला आहे आणि मिश्रणसुद्धा अगदी धारदार तयार झालेलं आहे, म्हणजे त्याचे ड्रॉप पडत नाही आहेत, धार पडत आहे. आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. जर आपलं मिश्रण थोडं जरी पातळ झालं ना, तर मध्यभागी केक बसतो, दबतो. एका बाजूला आपण केक बेक करण्यासाठीचं भांडं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपलं केकचं मिश्रणही तयार झालं आहे. आता मात्र आपल्याला खूप वेळ घालवायचा नाही आहे. आता तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला आपण तयार केलेल्या ट्रेमध्ये घालायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं धारदार तयार झालं आहे. असंच असायला हवं, ड्रॉप पडता कामा नाहीत. किती भारी चॉकलेटी रंग आलाय ना आपल्या मिश्रणाला. काल आपण जो रवा केक केला होता ना, तो गोल भांड्यामध्ये केला होता, म्हणून मुद्दामून आज आपण आयताकृती भांड्यामध्ये केक तयार करतोय. सगळं मिश्रण ट्रेमध्ये ओतल्यानंतर हा ट्रे अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीनं टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या केकला आतमधून अजिबात पोकळी राहणार नाही.
आता या मिश्रणावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे चोको चिप्स पसरवून घ्यायचे. आता आपण लगेचच केक बेक करायला घेऊया. हे पण आपण मंद आचेवर पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. पातेलं अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता झाकण काढायचं आणि या रिंगवर आपल्याला आपण केकचं मिश्रण भरलेला ट्रे ठेवायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचे. पुन्हा खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हा केक आपल्याला आता अर्धा तास असाच बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मी मोठ्या आचेवर असा जेव्हा उल्लेख करतो ना, तेव्हा आपल्या शेगडीला 2, 3, 4 असे बर्नर असतात. यातली जी सगळ्यात छोटा बर्नर असतो ना, त्या बर्नरवर आपल्याला मोठ्या आचेवर हा केक अर्धा तास बेक करायला ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केक बेक होताना अजिबात आपल्याला झाकण 4-4 वेळा उघडून पाहायचं नाही आहे. जर तुम्ही असं केलं तर आपला केक फुगणार नाही, फुलणार नाही, मध्यभागी तो दबेल. हे पण आपण केक बेक करायला ठेवून 20 मिनिटं झाली आहेत. आता आपला केक व्यवस्थित फुलतोय की नाही, फुललाय की नाही ते एकदा चेक करूया. त्यासाठी पातेल्यावरचा खलबत्ता आणि झाकण अगदी हळुवारपणे काढायचं आहे. पाहता ना तुम्ही 20 मिनिटांनंतर आपला केक अगदी पूर्णपणे फुगलाय, फुलून वर आलेला आहे आणि वरून जवळजवळ मला तो 90% कोरडा झालेला दिसतोय. अगदी थोडासा ओलसर दिसतोय. म्हणजे चारही बाजूचा रंग अगदी एकसारखा फिक्का दिसतोय, परंतु मधला रंग अजूनही मला थोडासा डार्क वाटतोय. म्हणजे मध्यभागी तो थोडासा ओलसर असावा असं मला वाटतंय. म्हणून आपल्याला हा केक एकदा सुरीच्या साहाय्यानं चेक करून घ्यायचा आहे. हे पहा, सुरी अगदी तळापर्यंत घातली असता थोडासा केक सुरीला लागलेला दिसतोय. म्हणून आता आपल्याला पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि आणखीन 10 मिनिटं हा केक आपल्याला मोठ्या आचेवर बेक करून घ्यायचा आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, 10 मिनिटं आणखी बेक करून घेतल्यानंतर आपला केक आणखी थोडासा फुगलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग आला आहे. आता पुन्हा एकदा सुरीच्या साहाय्यानं चेक करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली सुरी अगदी कोरडी निघते. कणभरसुद्धा केक आपल्या सुरीला लागत नाही आहे. याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे केकचं भांडं आपल्याला बाहेर थंड होण्यासाठी काढून ठेवायचं आहे. हो, परंतु केक पूर्णपणे लवकर थंड होण्यासाठी हा केक आपल्याला उघडा ठेवायचा नाही आहे बरं का. हा केक आपल्याला झाकून ठेवायचा आहे. झाकून नाही ठेवला ना तर तो कोरडा पडेल. परंतु झाकून ठेवताना देखील आपल्याला केक गरम आहे, त्याच्यामुळे एखाद्या धातूची प्लेट त्यावर ठेवायची नाही आहे. तर अशा प्रकारे एखाद्या सुती कापडानं झाकायचं आहे, म्हणजे आतमध्ये वाफ जाऊन केक मऊ पडणार नाही. 1 तासानंतर केकवरचं कापड काढायचं आहे आणि केक पूर्णपणे थंड झालं आहे का ते एकदा चेक करायचं. हे पहा, आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे. आता थंड झालेला हा केक आपल्याला ट्रेच्या कडांनी सुरीच्या साहाय्यानं सोडून घ्यायचा आहे आणि पालथा करायचा आहे. ट्रे पालथा केल्यानंतर आता हाताच्या साहाय्यानं हा ट्रे आपल्याला थोडासा असा टॅप करायचा आहे आणि हा ट्रे आपल्याला केकपासून वेगळा करून घ्यायचा आहे. पाहता ना तुम्ही, आपला ट्रे केकपासून अगदी सहज कसा वेगळा झाला आहे, अगदी पटकन वेगळा झाला आहे. आपला केक ट्रेला अजिबात चिकटलेला नाही आहे आणि रंग तर पाहिला ना किती मस्त आला आहे, अगदी चॉकलेटसारखाच. आणि सगळ्या बाजूंनी जाळी पण अगदी प्रमाणात सुटली आहे, म्हणजे खूप भरभरीत झालेला नाही आहे. आणि हे पहा, प्रेस केला असता कसा दाबला जातो. आता हा केक आपल्याला मध्यावर सुरीच्या साहाय्यानं कापून घ्यायचं आहे आणि 2 भाग करून घ्यायचे. केकचे 2 भाग कापल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आता इथून पुढचे भाग कापून घ्यायचे. मी रेक्टँगलमध्ये 3 ते 4 आकाराचे लांबट तुकडे कट करून घेते. तुम्हाला जर चौकोनी तुकडे करायचे असेल तर तुम्ही छोटे छोटे चौकोनी तुकडे देखील कट करून घेऊ शकता. कट केलेले केक स्लाइस आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया. चॉकलेटचा केक पाहून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार? माझ्या तर सुटलंय. तुमच्याही सुटलंच असेल ना? आहे की नाही करायला अतिशय सोपा, आणि ते सुद्धा अंड, बटर, तूप, ब्रेड, केळी या कशाचाही वापर न करता. आणि महत्त्वाचं म्हणजे ओव्हनशिवाय पातेल्यामध्येच. मग तुम्ही सुद्धा या क्रिसमसमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा चॉकलेट रवा केक अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.